शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढऱ्या फुलांच्या टॉप 10 सोयाबीन कोणत्या व्हेरायटी आहे याबद्दलची माहिती घेणार आहे. आणि त्याचबरोबर या पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनचं काय रहस्य आहे, म्हणजे यावर्षी जिकडे पाहाल तिकडे शेतकरी पांढऱ्या फुलाचीच मागणी का बरं करत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी सोयाबीनमध्ये खूप जास्त येलो मोझॅक त्यानंतर चारकोल रॉट या बुरशीचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक झाला होता. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पांढऱ्या फुलांचे सोयाबीनची लागवड झाली होती त्यामध्ये हा रोग म्हणजे जो येलो मोझॅक आहे आणि जो चारकोल रॉट आहे हा कमी प्रमाणात आला. त्यामुळे किंवा आलाच नाहीच्याच बरोबर आला आणि त्यामुळे उत्पादनात मागच्या वर्षी पांढऱ्या फुल असलेल्या सोयाबीनला जास्त उत्पादन झाले. त्याचमुळे यावर्षी बाजारामध्ये पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनची ही मागणी खूप जास्त वाढलेली आहे. जर आपण सोयाबीन लावायची असेल तर यावर्षी सर्वांचंच म्हणणं आहे की पांढऱ्या फुलांची सोयाबीन ही लावायला पाहिजे. तर त्यामध्ये आपण टॉप 10 व्हेरायट्या कोणत्या आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये जर सर्वात पहिली जर आपण बघितली तर ती म्हणजे रवी सीड कंपनीची उन्नती. यानंतर दुसऱ्या नंबरला जर बघितली तर आपण RVSMची 1135 नंबर जी मध्य प्रदेशमध्ये चालणारी व्हेरायटी आहे. जर या व्हेरायटीचा कालावधी जर बघितला तर आपण 100 ते 105 दिवसाचा कालावधी आहे. जसं रवी सीड कंपनीची उन्नती झाली, RVSM झाला, याचा 100 ते 105 दिवसाचा कालावधी आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या नंबरला जर बघितली तर दप्तरी कंपनीची 354 नंबर या व्हेरायटीचा सुद्धा 100 ते 105 दिवसाचा कालावधी आहे. आणि ह्याचे लागवडीचे जर अंतर बघितलं तर आपण 1.5 फुटापर्यंत याची लागवड 1.5 ते 2 फुटाच्या दरम्यान आपण लागवड करू शकतो. 1.5 फूट जर केली तर सर्वात चांगलं. यानंतर आपण चौथ्या नंबरची जर बघितली तर त्यामध्ये विगर कंपनीची मालविका ही सुद्धा पांढऱ्या फुलासाठी चांगली उत्पादन मागच्या वर्षी दिसून आले. त्यानंतर रुची कंपनीची MDS 5001 ही सुद्धा पांढऱ्या फुलासाठी चांगली व्हेरायटी मागच्या वर्षी उत्पादन याचे सुद्धा चांगली आले. त्यानंतर विगरची नवीन आलेली विगर कंपनीची करिश्मा 999 ही सुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर बुस्टर कंपनीची हुतुतू ही सुद्धा पांढऱ्या फुलाची सोयाबीन आहे. त्यानंतर JS 2216 जी मध्य प्रदेशमध्ये चालते ही सुद्धा पांढऱ्या फुलाची सोयाबीन आहे. त्यानंतर आणखी जर एक बघितले तर इनोवेज कंपनीची 108 नंबर हिचे मागच्या वर्षी खूप चांगली उत्पादन आहे. जर आपण सोयाबीन लावत असाल तर एक बॅग लावायला काहीच हरकत नाही. यानंतर आपण शेवटली जर बघितली तर श्री गणेशा जे ॲग्रिस्टार जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची श्री गणेशा ही सुद्धा पांढऱ्या फुलाची सोयाबीन आहे. जर शेतकरी मित्रांनो ह्या सर्व सोयाबीनचा जर आपण विचार केला तर याचा कालावधी जो आहे तो 100 ते 105 दिवसाचा कालावधी आहे. आणि याचे लागवडीचे अंतर जे आपण 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत याची लागवड हे करू शकतो. आणि एकरी बियाणे जर बघितले तर एकरी 25 किलो ते 30 किलोच्या दरम्यान आपल्याला बियाणे हे घ्यायचे. आणि मागच्या वर्षी या व्हेरायटीचा जर उत्पादनाचा विचार केला तर 12 क्विंटल ते 18 क्विंटलच्या दरम्यान शेतकऱ्यांनी उत्पादन हे घेतलेले आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.